धाराशिवमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक भूमिका घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रोश मोर्चा काढला। मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा फक्त कागदावरच आहे असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला, तर प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी होत नसल्याचाही आरोप करण्यात आला। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धाराशिव शाखेच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आयोजन या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात आले। आज जर आपण बघितलं तर विद्यार्थी वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जातात। वेगवेगळ्या जे आपण म्हणू शकतो की ज्या महाविद्यालयात विद्यार्थी शिकतोय त्याला त्या ठिकाणी एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाहीये, त्याला त्याची शिष्यवृत्ती मिळत नाहीये। जर आपण बघितलं तर ITIच्या विद्यार्थ्यांना जो विद्यावेतन मिळालं पाहिजे ते देखील त्यांना वेळेवर उपस्थित राहत नाहीये। अशा समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज या आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।